मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ, अवघी पाया पे सकळ, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. विठ्ठला संतांसी, रंजऊ चित्तासी आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम्. खलानीशमादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक महिमा प्रगट करतायत. साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञान्यांचे शिरोमणी, वैष्णवांचे मुकुटमणी, सकल संत कंठभूषण अलंदीप अखंड समाधिधन ज्ञानोबाराय यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात दुसरा आणखी मणिकांचनात्मक योग म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्रीयुत रामभाऊ महाराज यांच्या पंचम पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. संतांचं पुण्यस्मरण, तुमचं आमचं श्राद्ध आणि देवाची जयंती याचा विस्तार करायला मला वेळ नाही. तर आज हा या संतांच्या निमित्ताने कार्यक्रम आपण संपन्न करत आहात, म्हणून संतांचाच काही महिमा कथन करावा या दृष्टीने हा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. संत जीवन हे एक अलौकिक विशेष असं जीवन आहे. मानवी जीवन आणि संत जीवन यात महद अंतर आहे.
मानवी जीवन अतिशय खोल दरीत आहे आणि संत जीवन हे हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावर उंचीवर विराजमान झालेलं असं दैदिप्यमान जीवन आहे. संत जीवनात आणि मानवी जीवनात अंतर कसं आहे हे तुकोबरायांच्या दृष्टांताने मी आपल्या लक्षात आणून देतो. दोन्हीमध्ये किती अंतर आहे, मानवी जीवनात आणि संत जीवनात किती अंतर आहे. तुकोबराय सांगतात बघा, दही आहे दही, आपण दह्याचं घुसळण करतो. घुसळण केल्यानंतर त्या दह्यातून काय निघतं? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक निघतं. लोण्याची उत्पत्ती दह्यातूनच आणि ताकाची उत्पत्ती दह्यातूनच, म्हणजे दोन्हीची उत्पत्ती एका दह्यातूनच जर आहे तर दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे का? तुकोबारा म्हणतात चालणार नाही. एका मोले दोन्ही मागून, एका मोले दोन्ही मागून, एका मोले दोन्ही मागून, एका मोले दोन्ही मागून, दयाची अंगिनी घे दाखलोनी, लोणी निघतंय आणि दह्यातूनच ताक निघतंय. दोन्हीची उत्पत्ती एका दह्यातूनच आहे. मग दोन्ही एका किमतीत मागितलं तर चालेल का? तुकोबारा म्हणतात चालणार नाही. का चालणार नाही? दोन्हीमध्ये फार अंतर आहे. लोणी हे दह्यातलं सार आहे आणि ताक हे दह्यातला असार भाग आहे. लोण्यापासून आपल्याला तूप मिळतं, ताकापासून काय? काहीच नाही. ताकात काहीच नाही म्हणजे काहीच नाही. ताक म्हणजे काय सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितई ज्याला पचत नसल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसा तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे दह्यातलं सार आहे, ताक हे दह्यातला असार भाग आहे. तुकोबाराय म्हणतात दोन्ही एका किमतीत मागता येणार नाही. दोन्हीमध्ये फार अंतर आहे. आणि मला असं वाटतं कोणी जरी एखादा दोन्ही एका किमतीत मागू लागला तर मला असं वाटतं त्याच्यातून त्याची किंमत होईल, मागणाऱ्याची की याला काय कळते. तसं संत जीवन आहे हे लोण्यासारखं सारमय जीवन आहे आणि तुमचं आमचं मानवी जीवन हे ताकाप्रमाणे असार असं आहे. दुसरा दृष्टांत देतात तुकोबाराय. आपण या भूतलावर परिभ्रमण इकडे तिकडे करू लागलं असताना वेगवेगळे दगड आपल्याला आढळून येतात. वरच्यावर गारगोटे आपल्याला दिसून येतात आणि या भूगर्भाचं उत्खनन जर केलं तर त्याच्यातून वेगवेगळे दगडे आपल्याला दिसून येतात. दक्षिणेकडे जर आपण गेलो तर कडप्पा, तंदूर, शहाबाद आदी करून हे दगड आपल्याला दिसून येतात भूगर्भामध्ये. राजस्थानमध्ये गेलो तर कोटा वगैरे आपल्याला दिसून येतो भूगर्भातून. आपण राजस्थानमध्ये आपल्याला मार्बल हा दिसून येतो, मध्य प्रदेशात कोटा दिसून येतो. हे वेगवेगळे दगड आपल्याला भूपृष्ठावर भूगर्भामध्ये दिसून येतात. तसंच आणखी एक सांगतो आपल्याला, हिरा हा देखील भूगर्भातूनच आपल्याला प्राप्त होतो. हिरा देखील खनिज पदार्थातच मोडला गेलेला आहे. म्हणून हिराही या पृथ्वीतूनच आपल्याला मिळतो. पृथ्वीची पोटी हिरागार पोटी, पृथ्वीची पोटी हिरागार पोटी.
सव्वीसशे कोटी हिरा गारगोटी रोहिते संसारी रोहिते संसारी तुकोबारा म्हणतात पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोशी समसाठी करू नये. गारगोट्या बिन पैशात आपल्याला किती मिळू शकतात, तसा हिरा नाही. हिरा हा अनमोल आहे. ज्ञानोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पृथ्वीचा मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. गारगोट्या बिन पैशात किती आपल्याला मिळू शकतात, तसं तुम्ही आम्ही ह्या गारगोट्या आहोत. गारगोट्या आणि संत जीवन हे म्हणजे अष्टपैलू हिरा असं उंचीच आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोशी समान भजो नये. दोन्हीमध्ये फार अंतर आहे. मी एकेका शब्दात दोन्हीचं अंतर आपल्या लक्षात आणून देतो. एकेका शब्दात तुमचं आमचं जीवन आणि संत जीवन हे कसं आहे. संत जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं आमचं जीवन हे उपद्रवक आहे. उपद्रवक म्हणजे तुमच्या आमच्यापासून दुसऱ्याला पीडाच. तुमचं आमचं तोंड पाहिलं तरी दुसऱ्यांना अपशकुन होतो. काय काय माणसं म्हणतात देखील माझं आज एकही काम झालं नाही बा. 7-8 कामं माझी होती पण एकही काम झालं नाही. का बरं झालं नाही तेच कळत नाही. अपॉइंटमेंट घेऊन होतं, सर्वांनी पुन्हा या म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे गेलो होतो, पण एकही काम झालं नाही. का झालं नाही तेच काही कळत नाही. म्हणे मला एक कळतं, मी बी बोलू का तुला. म्हणे काय, तू सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिलं होतं असं म्हणतो की नाही आपण. सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिलं होतं याचा अर्थ असा, आपलं तोंड पाहिल्यानंतर लोकांची होणारी कामं होत नाहीत. असं आपलं श्रीमुख उपकारक आहे, लोकांची कामं होत नाही. म्हणून तुकोबारांनी ही भाषा स्पष्ट वापरली, त्यांचं दर्शनही नकोच. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. दर्शन होऊच नये पण संतांचं दर्शन मात्र जीवनात व्हावंच. ते झालंच पाहिजे तरच मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, कृतार्थता आहे. संतांचं दर्शन जीवनात झालंच पाहिजे. होतं का? होत का होणार नाही. म्हणे मग आम्हाला होईल का? तुम्हालाही होईल. फक्त त्यांचं दर्शन होण्यासारखी आपण लायकी मिळवली पाहिजे. आपली योग्यता पाहिजे. ती योग्यता आपल्या जीवनात जर आपल्याला आली तर आपल्याला संतांचं दर्शन होऊ शकतं. म्हणे ती योग्यता कोणती? ज्यांना ज्यांना संतांचं दर्शन झालं त्यांनाच विचारून आपण योग्यता कोणती पाहिजे संतांच्या दर्शनाकरता. ज्ञानोबा तुम्हीच सांगा ना आम्हाला, संतांची भेट तुम्हाला केव्हा झाली? तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, मी पूर्वजन्मात फार मोठी थोर अशी सुकृत केली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. पूर्वजन्मी
मज आजी फळासी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांची. तुकोबारांना विचारा, तुकोबाराय तुम्हाला संत केव्हा भेटले? तुकोबारा म्हणतात, फार दिवसांनी पुण्य फळाला आलं, फार जन्माचं साकडं माझं फिटलं पुण्य गेलं. फळले बहुता दिसा माझ्या उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुता दिसा माझ्या उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुता दिसा माझ्या उदयाचा ठसा. पुण्य फळे बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा. साधू सन्मुख तू कैसा, साधू सन्मुख तू कैसा. संत चरण पावलो आज पिते माझे उभे. सजन्माचे सासरे भोगातले उभे. साधू सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो आज विठले माझे मोरे. चौदा जन्माचे साखरे भोगातले उभे. तुकोबारा म्हणतात, पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे. जीवनात चांगलं घडण्याकरता पुण्य लागत असतं. पाप आपल्या जीवनात अनिष्ट घडवतं, वाईट घडवतं. पुण्य आपल्या जीवनात चांगलं घडवतं. आपल्या जीवनात चांगलं काही घडावं असं ज्याला वाटत असेल त्याने पुण्य घडवलं पाहिजे. पुण्यच पुण्य करत राहिलं पाहिजे, तरच आपल्या जीवनात चांगलं घडू शकतं. जर पुण्य आपण आपल्या जीवनात घडवलं नाही, पापच पाप घडवत राहिलो, तर आपल्या जीवनात वाईटच घडणार. वाईट घडण्याला पाप हे कारणीभूत आहे, चांगलं घडण्याला पुण्य कारणीभूत आहे. म्हणून व्यवहारात देखील बघा, आपण आपल्या जीवनात जर काही चांगलं घडलं तर हीच भाषा वापरतो, काहीतरी पुण्याई कामाला आली म्हणून हे घडलं. नाही तर चारदा इष्टी पलटी होऊन 2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का? पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो. म्हणजे चांगलं काय घडलं की पुण्याई म्हणतो, आणि वाईट काय घडलं की त्यावेळेला हीच भाषा वापरली जाते, काहीतरी पाप आपलं आडवं आलं म्हणून हे असा अडथळा झाला. वाईट घडण्याकरता पाप हे कारणीभूत असतं, चांगलं घडण्याकरता पुण्य हे उपयोगाला येत असतं. म्हणून आपल्या जीवनात संतांचं दर्शन घडावं असं जर वाटतंय ना, तर आपणही आपल्या जीवनात पुण्य घडवत राहिलं पाहिजे. किती घडवायचं? संत भेटतील इतकं घडवायचं. किती घडवलं पाहिजे याचं प्रमाण कुठंच दिलेलं नाही, पण संत भेटण्याकरता पुण्य लागतं हे मात्र सर्व ठिकाणी सांगितलेलं आहे. इंद्र होण्याकरता किती पुण्य आहे सांगितलंय, त्याचं प्रमाण 100 यज्ञाची पुण्याई पाहिजे. शतमख संपत्ती स्वर्गीची, तो इंद्र होतो. ब्रह्मदेव होण्याकरता किती पुण्य पाहिजे? लागोपाठ 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे आणि ब्रह्मकर्म करायचं. एवढी पुण्य झाली का तो ब्रह्मदेव होतो. का 101 जन्मा जन्मोने ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे. पण संत भेटण्याकरता किती पुण्य पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही. पुण्य पाहिजे, आणि ते किती पाहिजे? अनंत पाहिजे म्हटलंय, अनंत. तर अनंताचं किती तुम्ही शब्दांकन कराल ते बघा. अनंत पुण्य म्हणजे किती? मग भागवतात उभी आहे, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्ये
कोट्यानुकोटी रोकड्यालाही गती पाठोवाटी, तै होय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची भेटी तै होय, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. अजून आपल्याला मग संतांचं दर्शन घडत नसेल तर आपण काय समजायचं? संत भेटण्या इतकं पुण्य अजून आपल्या जवळ नाही, म्हणून आपल्याला संत भेटत नाही. मग संत भेटण्या इतकं पुण्य करण्याकरता काय करायला पाहिजे? त्वरा केली पाहिजे. या नरदेहाचं आयुष्य मोजमापाला 100 आहे, पण तिथपर्यंत जाऊच असं काय सांगता येत नाही. जुनीच मॉडेल पोहोचली तर पोहोचली तिथपर्यंत, नवीन पिढी पोहोचल की नाही काय सांगता येत नाही. 25 तर त्यांचं काय दिसतंय स्वरूप. एक एक आयुष्यातला दिवस आपण वाया जाऊ देता कामा नये. प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आपल्या जीवनातला असा गेला पाहिजे की त्या कृतीतून पुण्यच तयार झालं पाहिजे. पुण्यच म्हणून शेरा पडला पाहिजे त्या कृतीवर. तर पुण्य संत भेटण्या इतकं अनंत आपलं होईल तर होईल, काय सांगावं. एक एक वर्ष जर वाया घालवलं, म्हणजे वर्षातून एकदा पंढरपूरला गेला आणि वासुदेवाला 5 रुपये दिले. वर्षातून एकदा गेला आणि एकदा 5 रुपये दिले, तेवढं पुण्य केलं. आता संत भेटण्या इतकं पुण्य आपलं केव्हा होणार? तर प्रत्येक क्षण ना क्षण असा आपल्या कृतीतला झाला पाहिजे की त्या कृतीवर पुण्य म्हणून जर शेरा पडला पाहिजे, तरच तितकं होईला. वर्षानुवर्ष, नव्या जन्मानुजन्म गेली पाहिजे. बहुता जन्माचे साकडे तुकोबाराने म्हटले, मग आपण एका जन्मात काय अपेक्षा धरायची? तितकं होण्याकरता फार आपण जागरूक राहून, तत्पर राहून, प्रत्येक क्षणाक्षणाला अशी कृती केली पाहिजे की त्यातून पुण्यच तयार व्हायला पाहिजे. पुण्यच तयार व्हायला पाहिजे. कधी होईल? संत भेटणे इतकं झालं का आपल्याला मग ते संत भेटतील, तितकं पुण्य व्हायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. तराजू आहे, तराजूचा काटा हा मध्यावर कधी येतो? समान वजन झालं का? एका पारड्यात जे आपण वजन टाकले 5 किलो, 10 किलो, 50 किलो, तितक्या वजनाचा माल दुसऱ्या पारड्यात ज्या वेळेला पडेल त्याच वेळेला तो काटा मध्यावर येईल. जोपर्यंत तितक्या वजनाचा माल या दुसऱ्या काट्यात तराजूत पडत नाही तोपर्यंत तो असाच झुकत असतो काटा. घेणारा म्हणतो टाकणं काय एमट्यासारखं एवढं टाकतो, बघ किती काटा माग आहे, टाक म्हणतो. तो त्याच वेळेला मध्यावर येईल की ज्या वेळेला त्या वजना इतका समान माल त्या पारड्यात पडेल, तेव्हा समान झाला बरोबर की मग मात्र हलो नये चालू नये, तो स्थिर राहतो. तसं आपल्याही जीवनामध्ये संत भेटण्या इतकं पुण्यच पुण्य आपण करत राहायचं. किती झालं ते पाहायचं ना, करत राहायचं. तितकं झालं की आपल्याला संतांचं दर्शन होईल, संतांची भेट आपल्याला होईल. तितकं करत राहिलं पाहिजे. महाराज, पण आमच्याकडं पैसे नाहीत ना तितके पुण्य करण्याकरता. पुण्य करण्याकरता पैसेच पाहिजेत असं नाही. म्हणजे पैशाने पुण्य करता येतं, पण पुण्य करता पैसेच पाहिजेत असं नाही. या शरीराने पुण्य करता येतं, वाचेने पुण्य करता येतं, मनाने पुण्य करता येतं, मग धनाने. या शरीराने आपल्याला पुण्य करता येऊ शकतं. कोणाला ओझं उचलू लागलो आपण, त्याला उचलत नाही, त्याला जात नाही, पडतंय, तेवढी जाऊन आपण मदत जर केली त्याला, ते ओझं उचलून त्याच्या डोक्यावर दिलं, पुण्य झालं. रस्त्याने चालता चालता काटे पडलेले आहेत रस्त्यात,
तेवढा काटा जरी आपण उचलला आणि बाजूला टाकला तरी पुण्य झालं. शरीराने आपल्याला पुण्य करता येतं. एखादा सायकलवरून पडलाय, हसत बसण्यापेक्षा, हसत राहण्यापेक्षा जा धावत जा, त्याला काढा. सायकलवरून बाजूला करा, पाय त्याचा अडकलेला आहे, त्याला उडवा, लगेच दवाखान्यात न्या. पुण्य आहे. शरीराने पुण्य करता येत, वाचेने पुण्य करता येत. का हो? ते आपल्या गावाचं नाव काय? कुष्टा. का हो त्या कुष्ट्याला सप्ताह चाललाय म्हणतात. कुठं आलं ते कुष्टा? तुला सांगण्याकरता इथे उभं राहिलोय. आम्हाला जणू काही कामच नाही. जो येतो तो विचारतो तो कुष्टा कुठं, कुष्टा कुठं. आम्हाला काही कामच नाही, काय रिकामटे आहोत का आम्ही? तुम्हाला सांगण्याकरता इथे उभं राहिलो. मला म्हणायचं एवढं आडवं तिडवं बोलण्यापेक्षा कुष्टाला तुला कीर्तनाला जायचं ना, असं पुढे जा. पुढे गेल्यानंतर एक उजव्या बाजूला फाटा वळेल, त्या उजव्या बाजूला फाट्याने, त्या फाट्याने जा की तिथून पुढे गेले की 3 किलोमीटरवर कुष्टा असं गाव आहे. एवढं सांगितलं. नुसती वाट जरी कोणाला सांगितली तरी पुण्य आहे. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होते उपकार अगणित. वाचने पुण्य करता येतं, मनाने पुण्य करता येतं, वेगवेगळ्या अंगाने आपल्याला पुण्य मिळवता येतं. तुकोबार म्हणतात मिळवत चला, प्रत्येक क्षण कारणे लावा. अहो किती होणार? जेवढं होईल तेवढं. तुकोबारांच्या भाषेत सांगू का? तिळा एवढं जरी पुण्य तुम्ही करत राहिलात तरी ते संत भेटण्या इतकं होऊ शकतं. तिळ तिळ पुण्य साचा पडी, तिळ तिळ पुण्य साचा पडी, तिळ तिळ पुण्य साचा पडी, तिळ तिळ पुण्य साचा पडी. तरी बहुता जन्मी जोडी, तरी बहुता जन्मी जोडी, तरी बहुता जन्मी जोडी, तरी आपण करत राहिलो ते जर साचत झालं, तिळ तिळे पुण्य साचा पडे, तर हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. संतांचा समागम घडेल, संतांचं दर्शन होईल. तिळा एवढं साचवत चला. बस. आपल्या शाळेत एक म्हण असते ना, थेंबे थेंबे. थेंबाने काय होणार आहे? पण थेंबाच्या साचण्यातूनच तळ तयार होते.
थोडं थोडं जितकं शक्य होईल तितकं आपलं पुण्य आपण करत चला. संत भेटणे इतकं झालं की संतांचा समागम घडेल. महाराज खूप सुंदर तुम्ही दिशा देत आहात. आम्ही लागलोच पुण्याला. पुण्य करत करत राहणार, करतच राहणार. तितकं झालं की आम्हाला संतांचा समागम घडणारच. तुम्ही म्हणता समागम घडे संतांचा. पुण्य आम्ही घडवणार, संतांचा समागम आम्हाला घडणार. महाराज फक्त आता एक पुढचं आम्हाला समजत नाही, डोक्यात येत नाही. काय? संत जर भेटले, आमचं तितकं पुण्य झालं आणि योग आमच्या जीवनातला तितका घडून आला आणि संत जर आम्हाला भेटले, संतांचा समागम जर आम्हाला घडला, तर आमचं प्रथम कर्तव्य काय? आम्ही काय करायला पाहिजे? लोक गोंधळून जातात. काय करावं सुचत नाही. पाहुणा आला, मोठे माणसं आली, काय करावं सुचत नाही. या बसाय म्हणत नाही, पाय देत नाही, काय वेळेला बसायला देत नाही. बसायला टाकतात ते त्याच्यावर आपणच बसतो, दुसऱ्याला बसतो. काय नेमकं करावं हे कळत नाही, गांगरून जातात. तेव्हा असे संत जर आम्हाला जीवनात भेटले, त्यांचा समागम जर घडला, तर आमचं प्रथम कर्तव्य काय? काय केलं पाहिजे आम्ही नेमकं? तुकोबाराय नेमकं काय करायला पाहिजे सांगतात. अशा थोर पुरुषांचं, श्रेष्ठांचं दर्शन जर झालं, त्यांची जर भेट झाली, तर प्रथम त्यांना आलिंगन द्यावं आणि नंतर त्यांच्या चरणाला वंदन करावं. प्रथम भेटी आलिंगन, प्रथम भेटी आलिंगन, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, 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 मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. संत भेटल्यानंतर, थोरांची भेट झाल्यानंतर ही प्रणाली आहे, हा एक शिरस्ता आहे. आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे. काय? प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. भेटी प्रथम आलिंगन. भेट झाल्यानंतर प्रथम त्यांना आलिंगन द्यावं. आलिंगन दिल्यानंतर मग काय करायचं? मग चरण वंदावे, मग त्यांच्या चरणाला वंदन करावं. तुकोबारा तुम्ही कसं काय आम्हाला सांगता? पूर्वीच्या संतांनी हा शिरस्ता आम्हाला सांगितलेला आहे, निदर्शनास आणून दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, भेट झाली का प्रथम आलिंगन, नंतर चरण वंदन. तुम्हाला कोणापासून माहीत झालं? तुकोबाराय म्हणतात, मला नाथ महाराजांपासून माहीत झाले. नाथ महाराजांनी देखील आपल्या जीवनात संतांचं दर्शन घडल्यानंतर त्या दिवसाला धन्यता दिली. आजचा दिवस धन्य आहे की संतांचं दर्शन मला झालं, अनंत जन्माचा माझा शीन गेला. महाराज, तुम्हाला संतांचं दर्शन झाल्यानंतर मग तुम्हाला काय वाटू लागलं? तर नाथ महाराज मला काय वाटू लागलं ते सांगतात. माझा वाटे
मला संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. महाराज, मग संतांचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? नाथ महाराज म्हणतात, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. मला असं वाटतं की त्यांना पहिलं आलिंगन द्यावं, मग आलिंगनानंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं. कदा न सोडावे चरण त्यांचे. म्हणून भेटीत प्रथम आलिंगन, नंतर चरण वंदावे. महाराज ठीक आहे, तुम्ही दिशा दिली, आम्ही पुण्य घडवत राहणार. पुण्य घडल्यानंतर संतांचं दर्शन आम्हाला घडणार. संतांचं दर्शन घडल्यानंतर या पद्धतीप्रमाणे आम्हाला संतांचं आलिंगन घडणार. ह्या गोष्टी आमच्या जीवनात घडत जाणार. आता फक्त एक सांगा, ते आलिंगन घडल्यानंतर आम्हाला लाभ काय पदरात पडणार? तर आलिंगन घडण्यातून लाभ काय घडेल हे तुकोबाराय आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन आम्ही आमच्या जीवनात पहिलं पुण्य घडवायला लागणार. तितकं पुण्य घडलं की आम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे संतांचा समागम घडणार. संतांचा समागम घडल्यानंतर तुम्ही जी दिशा दिली त्याप्रमाणे आम्हाला संतांचं आलिंगन घडणार. आलिंगन घडल्यानंतर लाभ काय? तुकोबाराय म्हणतात, मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष हा प्राप्त होतो. आलिंगन घडण्यातून सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. संतांच्या आलिंगनाचं हे साफल्य आहे. अनेक संतांना या आलिंगनाचा लाभ झालेला आहे. आलिंगनाची फलश्रुती प्रत्येक संतांनी आपल्या जीवनात दाखवलेली आहे. ज्ञानोबारायांनी देखील सांगितलंय की माझ्या जीवनात आलिंगनातून काय वाटतंय. आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण. तुकोबारात आलिंगनातून तुम्हाला काय लाभ झाला? तुकोबाराय सांगतात, आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवित.
म्हणून आपल्या जीवनात सफलता घडावी असं जर वाटत असेल तर संतांशी आलिंगन घडलं पाहिजे. सुफल हा जन्म होईल तेथून, देता आलिंगन वैष्णवांशी. आलिंगनातून जन्माला सफलता प्राप्त होईल. म्हणून आलिंगन घडल्यानंतर तुम्हालाही फल निश्चित ते प्राप्त होईल. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होईल. कोणी म्हणेल मोक्ष काय भानगड आहे, आम्हाला काय हे आज नवा शब्द आमच्या कानावर आला. मोक्ष मोक्ष म्हणजे काय, वेगळी अशी विशेष वस्तू, काय प्रकार आहे तो आम्हाला माहीत नाही. जरी शब्ददृष्ट्या तो तुम्हाला माहीत नसला तरी अर्थदृष्ट्या मात्र सर्वांना मोक्षाची अपेक्षा आहे. शब्ददृष्ट्या जर आपण म्हटलं तुम्हाला मोक्ष देऊ का, तो म्हणेल काय करायचं त्या मोक्षाचं, काय भानगडीत मोक्ष मोक्ष म्हणजे काय म्हणाल. पण अर्थदृष्ट्या जर लक्षात आलं तर मग म्हणेल पाहिजेच हो, त्याच्याकरता तर मरमर करतोय. मोक्ष म्हणजे काय नेमकं सांगतो आपल्याला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच म्हणतात मुक्ती. त्यालाच दुसरं नाव पर्याय मोक्ष आहे. मुक्ती मोक्ष एकार्थवाचे शब्द आहेत. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ज्यात होते, परमानंदाची प्राप्ती ज्याच्या प्राप्तीत होते त्याला म्हणतात मोक्ष. मग मला सांगा आपल्याला हे हवं आहे की नाही? दुःख आपलं गेलं पाहिजे की नाही? गेलं पाहिजे. कोणत्या महिन्यापुरतं गेलं पाहिजे? कायमचं गेलं पाहिजे. कधीच दुःख नको. दुःखाची आपल्याला अपेक्षा कधीच नाही, कधीच नाही. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी नाही. दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही आहे. मुळव्याध व्हावा कधी वाटतो का? नको आहे. धंद्यात दिवाळ निघावं कधी वाटतं का? नको. आपल्या द्राक्षाच्या बागेवर नेमका गाराचा पाऊस पडावा कधी वाटतं का? नको आहे. आपल्या देखत आपला मुलगा मरावा असं कधी वाटतंय का? कुठल्याच प्रकारच्या दुःखाची आपल्याला कधीच अपेक्षा नाही. दुःखाच्या बाबतीत कायमचा नकार आहे. इतर कोणत्याही वस्तूच्या बाबतीत होकार नकार बदलतात. हिवाळ्यात आपण रग पाहिजे म्हणू, उन्हाळ्यात नको म्हणू, तीच वस्तू पण कालमानानुसार आपले होकार नकार बदलले जातात. भूक लागली का जेवायला पाहिजे म्हणतो आणि भूक नसली का मग नको म्हणतो. म्हणजे होकार नकार हे कोणतेही स्थिर नाहीत. पण दुःखाच्या बाबतीतला नकार मात्र स्थिर आहे. त्या नकाराचा कधीच होकार होत नाही. दुःख पाहिजे असं कोणीच कधीच म्हणू शकत नाही. दुःख कायमचं नको आहे. आणि आनंद जो हवा आहे तो कोणत्या हप्त्यापुरता? तोही कायमचा हवा आहे. दुःख कायमचं गेलं पाहिजे, आनंद कायमचा मिळाला पाहिजे, ही सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा आहे. आणि ही मूलभूत आकांक्षा त्याच वेळेला फलीभूत होईल की ज्या वेळेला मोक्ष प्राप्त होईल. तेव्हा मोक्षाच्या प्राप्तीतच दुःख कायमचा मिळतं आणि आनंद कायमचा मिळतो. म्हणून तो मोक्ष संतांच्या आलिंगनातून आपल्याला प्राप्त होतो. कोणता मोक्ष? तुकोबर आहे त्या मोक्षाचाही निर्देश करता, नामनिर्देश करता सायुज्यता मोक्ष जोडेल. मोक्षाचे 4 प्रकार आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता असे 4 मोक्ष आहेत. कशाला म्हणतात? सोप्या भाषेत आपल्याला सांगतो. देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण जाणं, त्या लोकात जाऊन आपण पोचणं याला म्हणतात सलोकता मोक्ष. सलोकता, त्या लोकात आपण जाऊन पोचणं हा सलोकता मोक्ष. तर सलोकता मोक्ष जरी प्राप्त झाला तरी देव कुठं आणि आपण कुठं हे अंतर असतं. तर दुसऱ्या मोक्षामध्ये ते अंतर संपलं जातं. दुसऱ्या मोक्षात आपण देवाजवळ जातो. तो दुसरा समीपता मोक्ष. पहिला सलोकता, जे ज्या लोकात आहे त्या लोकात जाणं हा सलोकता. पण देवाचं ना आपलं अंतर असतं. आपणही भारतातच आहोत आणि नरेंद्र मोदीजी भारतातच आहे. एकाच देशात आपण आहोत. पण ते आहेत दिल्लीत आणि आपण आहे गल्लीत. आपल्याला त्यांची भेट नाही, दर्शन नाही, फार तर टी व्हीवर फक्त दिसून येतात.
देव ज्या लोकाला आहे त्या लोकाला आपण गेलो सलोकता मोक्ष. त्या लोकात गेल्यानंतर देवात जवळ गेलो, हा दुसरा मोक्ष समीपता. समीप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ जाणं हा दुसरा मोक्ष समीपता. देवाच्या जवळ जरी आपण गेलो तरी देव कसा आणि आपण कसा हे अंतर असतं. तर ते अंतर जे आहे ते देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं हा तिसरा मोक्ष स्वरूपता. त्या लोकात जाणं सलोकता, त्याच्या जवळ जाणं समीपता, त्याच्यासारखं रूप आपल्याला प्राप्त होणं हा तिसरा मोक्ष स्वरूपता. स्वरूपता मोक्ष जरी प्राप्त झाला तरी देव आणि आपण यात भिन्नता असते, भेद असतो. हा भेदही जिथे संपला जातो, देव आणि आपण एकच होणं हा चौथा मोक्ष, त्याला म्हणतात सायुज्यता. आपण देवच होऊन जातो. युज धातूचा अर्थ जोडणे, एकत्र होणे. देव आणि आपण एक स्वरूप झालो, भिन्नता भेद असं राहिलंच नाही. यया ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्यायसी व्यवस्था. सायुज्यता मोक्षामध्ये देव आणि आपण एकच होऊन जातो. मग देव आणि आपण एक झाल्यानंतर दुःख कायमचं मिटलं आणि आनंद कायमचा प्राप्त झाला. म्हणून या आलिंगनातून हे फल तुमच्या पदरात पडेल, मोक्ष सायुज्यता जोडेल. मग तुम्हाला ज्याची अपेक्षा आहे, ज्या करता तुम्ही रात्र धडपड करता, पण या संसारात आपलं दुःख मिटत नाही आणि सुख आपल्याला भेटत नाही. म्हणून दुःख कायमचं मिटणं आणि आनंद कायमचा प्राप्त होणं हा सायुज्यता मोक्ष या आलिंगनातून तुम्हाला प्राप्त होईल. असा संतांच्या आलिंगनाचा अलौकिक महिमा आहे. तुकोबाराय दुसऱ्या चरणात
संतानाचा महिमा आपल्याला सांगतायत. ऐसा संतांचा महिमा, ऐसा म्हणजे कैसा, सायुज्यता मोक्ष जोडे ऐसा संतांचा महिमा. सायुज्यता नावाचा मोक्ष जोडला जातो. हा संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे. संतांच्या विविध अंगाचा महिमा संतांनी आपल्या अभंगात गायलेला आहे. संतांच्या दर्शनाचा, संतांच्या भेटीचा, संतांच्या चरणाचा, संतांच्या चरण राजाचा वेगवेगळा महिमा सर्वत्र सांगितलेला आहे. एकेका महिम्यावर एक एक कीर्तन होऊ शकेल असा महिमा संतांचा वेगवेगळ्या अंगाने संतांनी गायलेला आहे. तुकोबरा म्हणतात हा असा आलिंगनाचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा, सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. तो मिळवल्यानंतर पुढे मिळवायचं काही शिल्लक राहत नाही. जीवनाची पूर्णता, सफलता, सार्थकता, कृतार्थता होते. जे मिळवायचं ते मिळवलं गेलं. यल लाभांना परो लाभो यत सुखात ना परम सुखम यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं ततः. यापेक्षा पुढे काहीच नाही. म्हणून असा संतांचा अलौकिक महिमा आहे. आणखी काय बोलायचं का तुकोबर आहे? आता बोलायचं काय राहिलं नाही. झाली बोलायाची सीमा, बोलायाची सीमा झाली, बोलण्याची हद्द संपली. संतांचा असा अलौकिक महिमा आहे. मग बोलण्याची हद्द संपली, पण पुढची 2 चरण आहे त्याची काय वाट? बोलण्याची हद्द जर संपली तर इथेचा अभंग संपला नाही ना. पुढे 2 चरण आहेत. तर त्याची संगती काय? तर त्याची संगती अशी, महाराज बोलण्याची हद्द संपली तुम्ही असं म्हणता. संत प्राप्त झाले, संतांशी आलिंगन घडलं, सायुज्यता मोक्ष प्राप्त झाला, बोलण्याची हद्द संपली. ठीक आहे, आमच्याकडून पुण्य घडलं, आम्हाला संतांचा समागम घडला, आम्हाला संतांशी आलिंगन घडलं, आम्हाला मोक्ष घडला, बोलण्याची हद्द संपली. संपली महाराज. पण एक आमची शंका शिल्लक राहिली. काय? आम्ही आता यात्रेचं बुकिंग केलेलं आहे. यात्रा कंपनीमध्ये आम्ही जवळजवळ 25,000 रुपये भरलेले आहेत. संत भेटले, आलिंगन झालं, सायुज्यता मोक्ष झाला, ते संत आम्हाला आता प्राप्त आहेत, आमच्या जवळ आहेत. आणि आमची तर आता यात्रेची बुकिंग आहे. तीर्थयात्रेला जायचं आहे. पर्व काळाचं स्नान कुरुक्षेत्राला जाऊन करायचं आहे. मग त्या तीर्थाला जावं का जाऊ नये? त्या पर्व काळात तिथे पोहोचू का पोहोचू नये? काय करावं काय आम्ही आता? हा प्रश्न आमच्या पुढे पडलाय. संतांचं आलिंगन घडलं, हे सर्व घडलं, प्राप्त झालं. आता बोलण्याची हद्द संपलेली आहे, पण ही बोलण्याची परिस्थिती शिल्लक राहिलेली आहे. मग त्या तीर्थयात्रेला आम्ही जावं काय? त्या पर्व काळाला जावं काय? तुकोबारा म्हणतात सांगू काय? संत तुम्हाला प्राप्त झालेले आहेत ना. संत जर तुम्हाला प्राप्त आहेत तर संतांना डावलून कुठल्या तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही, की कुठल्या पर्व काळाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. का नाही? जे संत तुम्हाला प्राप्त झालेले आहेत त्याच संतांजवळ सर्व तीर्थ आहेत आणि सर्व पर्व काळ आहेत. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. तीर्थे पर्व काळ पाया पे सकळ ऐसा संतांचा
आहेत, तर संतांना डावलून कुठल्या तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही का? पर्व कालाकरता कुठं जाण्याची आवश्यकता नाही का? नाही. ज्या तीर्थाला तुला जायचंय तीच तीर्थ संतांच्या चरणाजवळ आहेत. ज्या पर्व कालाकरता तुला जायचंय ते सर्व पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आहेत. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, याचा अन्वय असा करायचा, अवघी तीर्थे सकळ पर्वकाळ पायापे. जेवढे म्हणून तीर्थ आहेत ती सर्व तीर्थ आणि जे सकळ पर्वकाळ आहेत ते सगळे पर्वकाळ पायापे संतांच्या चरणाजवळ आहेत. मग तू जाशील, तुझी काही 40 तीर्थ ठरलेले असतील, 2-3 पर्वकाळ असतील, एवढेच. पण भूतलावर जेवढे तीर्थ आहेत ती सर्वच्या सर्व तीर्थ संतांच्या चरणाजवळ आलेले आहेत. सर्व पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आले. कशा करता? तीर्थे तया ठाया येती पुनीत भावा, तर तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. वैष्णवा पाया तळी पर्वकाळ वसे. वैष्णव पाया तळी पवित्र व्हाया तीर्थ येतात. सर्व तीर्थ पवित्र होण्याकरता. कोणी म्हणे मग तीर्थ मलिन आहेत का? आपण पवित्र म्हणून तीर्थाकडे जातो ना, मग तीर्थ पवित्र होण्याकरता इकडे येतात, याचा अर्थ काय? तीर्थ पवित्रच आहेत, पण आपल्यासारखे जातात ना त्या तीर्थाला. आपण इकडे आईबापांना लाथा मारतो, याला त्याला पिढा देतो, याची हत्या करतो, पहाटेच उठून दुसऱ्याच्या शाळेत बैलही चारतो, कोणाला काय उपद्रव देतो ना. आपण जे भयंकर जीवनात पाप केलेलं आहे ना, म्हणून आपलं पाप घालवण्याकरता आपण तीर्थयात्रेला जातो. तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपण तीर्थात स्नान केलं का आपलं पाप जे आहे ते तीर्थांना लागतं. आपल्यातून जातं पण ते तीर्थांना लागतं. मग तीर्थाला लागलेलं पाप ते जाण्याकरता मार्ग काय? तर त्यांच्याकरता एकच मार्ग, असे संत महात्मे, त्यांच्याकडे यायचं, त्यांची सेवा करायची, त्यांच्या चरणाला वंदन करायचं की तीर्थाची पाप जातात. संतांचेनी अंग लगे पापा ते जनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कहेजे. म्हणून सर्व तीर्थांचं पाप संतांजवळ येऊन जात असतं. पुंडलिक ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेला, कुक्कुट स्वामींच्या आश्रमाजवळ तिथे मुक्कामी थांबला. पहाटे काळ्या कुठ 3 स्त्रिया तिथे त्या आश्रमात आल्या. पुंडलिक जागा झाला होता, कोण या स्त्रिया आल्या तिथे? आल्याबरोबर त्यांनी झाडलोट करायला घेतलेले. झाडलोट झाल्यानंतर सडा संमार्जन केलेलं आहे. त्यानंतर फुलं तोडून वगैरे आणलेली आहे, मदत केलेली आहे पुजाऱ्याला. सर्व देवतांची पूजा झालेली आहे. वस्त्र परिधान, त्याचप्रमाणे फुलांचे हार वगैरे सर्व आरती सर्व झाल्यावर त्या 3 स्त्रिया कुक्कुट स्वामींच्या चरणाला वंदन करतायत. आणि ज्या वेळेला निघाल्या तिथून त्यावेळेला तेजस संपन्न दिसू लागल्या. पुंडलिक म्हणलं भानगड काय आल्या? तेव्हा ह्या काळ्या कुट्ट होत्या आणि जाताना आता तेजस्वी काय प्रकार आहे हा? हा गेला, अडवलं का? तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या आहोत. मग तुम्ही आल्या तेव्हा मलिन होता? हो म्हणे, पाप जीवनात मालिन्य आणत असतं म्हणे. मग तुमच्याकडे कसलं पाप? अरे तुझ्यासारखे पापी येतात नाही ती यात्रेला. अरे आई वडिलांची सेवा न करता तू आई वडिलांकडून सेवा करून घेत होता. हे पाप भयानक तुझं.
असे पापी अनेक आहेत, ते येतात आमच्या स्नान करतात, ते पाप आम्हाला लागतं. म्हणून ते पाप घालवण्याकरता आईवडिलांची सेवा करणारे असे संत महात्मे यांच्याकडे आम्हाला यावं लागतं. म्हणून आम्ही गंगा यमुना सरस्वती अशा 3 नद्या इथे आलो, सेवा सर्व प्रकारे केली, त्यांच्या चरणाला वंदन केलं, आमचं सगळं पाप गेलं आणि आम्ही तेजपुंज चाललो. तर पाप्या पहिलाच इथंच भेटला का तू? पाप आपलं पाप तीर्थांना लागतं, ते पाप जाण्याकरता त्यांना संतांकडे यावं लागतं. म्हणून तीर्थेतया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळे वसे वैष्णवा. सर्व पर्वकाळ सर्व तीर्थे संतांच्या चरणाजवळ असतात. म्हणून असे संत चरण तुला प्राप्त झालेले आहेत, तर तीर्थाला पर्वकाळाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. इथे सगळं तुला घडणार. ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायची सीमा. महाराज हद्द संपली तुम्ही बोलण्याची म्हणता, पण आणखी एक शंका शिल्लक राहिली. तुम्ही ती सांगितली तीर्थयात्रेचं की तीर्थ पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आहे. ठीक आहे, नाही तीर्थयात्रेला जायचं, नाही पर्वकाळाला कुठं जायचं, पण बद्रीनाथ केदारनाथला तरी गेलं पाहिजे ना. देवाकडे तरी गेलं पाहिजे ना. चारोधाम देवाची स्थानं जी आहेत, देवाकडे तरी गेलं पाहिजे ना. नको तीर्थाला, नको पर्वकाळाला, पण देवाकडे जायला काय हरकत आहे का? तुकोबारा म्हणतात, खरं सांगू का? म्हणजे आतापर्यंत खोटं सांगितलं असं नाही, खरंच सांगतो, खरंच सांगतो. देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. संत प्राप्त झाल्यानंतर संतांना डावलून देवाकडे जाण्याची गरज नाही. मग काय करायचं तिथं? त्या संतांची सेवा करायची, त्यांची पूजा करायची, त्यांच्या सेवेत तल्लीन राहायचं, तन्मयतेने त्या संतांची सेवा करायची. महाराज, देवाकडं आम्ही गेलो नाही, तिकडं जाणं बंद केलं आणि संतांची सेवा करत राहिल्यावर देवाला तो मिस कॉल जाईलच ना. देवाला ते कळलंच ना आपल्याला डावरून हे तिथे राहिले. मग आमच्याविषयी देवाला चीड येईल ना, आमच्याविषयी देवाला राग निर्माण होईल ना. तुकोबाराय म्हणतात, मुळीच नाही, मुळीच नाही. तुम्ही संतांची सेवा जर करत राहिला तर ती संतांची केलेली सेवा देवालाही प्राप्त होते. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा.
त्यांची सेवा केली देवा पावे. त्या संतांची का सेवा केली की ती सेवा देवालाही प्राप्त होते. म्हणून संतांना डावलून देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. संतांची सेवा करत राहा की त्यातून देवाची सेवा होईल. उलट तुम्ही जर संतांना डावलून गेलात आणि देवाची सेवा करू लागलात तर देवाला ती सेवा वाटणार नाही, देवाला तो भार वाटणार आहे. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. संतांची सेवा जर केली नाही, देवाची सेवा करायला लागला तर देवाला तो भार वाटेल. आणि तुम्ही जो भार वाटेल तो असा विचित्र वाटेल, विचित्र. तुम्ही जे देवाला फुलाचे हार घालणार, देव म्हणे कोण मला दगड मारते कोणच ठाऊक. आपण काय करतोय, हार घालतोय देवाला. देव हार समजत नाही, देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारते, दगड मारते. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसे वरी मंत्र पुष्पे देवाशिरी. मंत्र पुष्पे देवाशिरी वरी दगड तैसे येती. मंत्र आपण म्हटलो तर त्या देव शिव्या मानतो आणि फुलं जर वाहिली तर देव दगड मारतोय असं म्हणतो. म्हणून संतांना डावलून देवाची पूजा करणं ही उचित नाही. इथल्या शब्दात तुकोबारांच्या सांगतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मला एक सांगा, देवाची पूजा करणं हा धर्म आहे का अधर्म आहे? देवाची पूजा करणं हा धर्म आहे का अधर्म आहे? धर्म आहे, धर्म आहे. देवाची पूजा करणं हा धर्मच आहे, अधर्म नाही. पण संतांना डावलून जर केली जात असेल देवाची पूजा तर तो अधर्म आहे. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. संतांना डावलून देवाची पूजा जर केली तर ती देवपूजा म्हणजे अधर्मात जमा होईल. तो धर्म मानला जाणार नाही, तो अधर्म होईल. म्हणून तुकोबारांनी तर असं सांगितलंय, आपण देवाची पूजा करत आहोत आणि अशा कालावधीत जर संत आपल्याला प्राप्त झाले तर त्या देवाची पूजा सोडून द्यायची, देव बाजूला करायचे आणि संतांची पूजा अर्चा करायची. करिता देवार्चन घराले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. म्हणून संतांना डावलून देवाची पूजा ही देवाला मान्य नाही, ती अधर्मात जमा होते. इतकंच नव्हे, नाथ महाराजांनी तर फार पुढची भाषा वापरली, ती आपली भाषा सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नाथ महाराजांनी इतकं मार्मिकतेने सांगितले की आपण देवाची पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, शतोपचार पूजा, सहस्रोपचार पूजा, अनेक उपचाराने देवाची पूजा करत असतो. तर सर्व प्रकारे सहस्रोपचार पूजा, 1000 उपचार त्या महापूजेमध्ये आहे. असे 1000 उपचार सिद्ध आपण केले आणि देवाची मोठ्या आदराने आपण पूजा करत आहे. आणि अशा एकाग्रतेने आदराने देवाची पूजा करत असताना जर तिथे संत प्राप्त झाले आणि संत प्राप्त होऊनही तुम्ही जर देवाचीच पूजा करत राहिले तर ती देव पूजा स्वीकारत नाही. भगवान म्हणतो, त्या संतांना डावलून जो कोणी माझीच पूजा करत असेल तो माझी पूजा नाही करत, तो मला लाथ मारतोय, लाथा मारतो मला तो. भगवान म्हणतो मला तो लाथा मारतोय. एवढंच नव्हे, देवाची आणखी पुढची पराकुटीची भाषा मी आपल्याला सांगतो. संतांना डावलून जो कोणी माझीच पूजा करत राहिला तर तुम्हाला लाथा मारतो असं नाही, त्याने माझ्या खुनाची सुपारी घेतली, मला मारण्याचं त्याने ठरवलेलं आहे असं भगवान स्वतः समजतात. माझी भाषा नाही, देवाचीच भाषा भागवतातली आहे. मी त्या 2 ओव्या आपल्याला सांगतो. सिद्ध करुणी पूजा संभार,
माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र, जै साधू नर घरा येती, त्या साधूंची पूजा न करिता, जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानी तल्या लाथा, की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्याने मला लाथा मारल्या असं नाही, माझा घात करण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. म्हणून मी म्हटलं माझ्या खुनाची सुपारी त्यांनी घेतलेली आहे, मला मारायचं त्यांनी ठरवलेलं आहे, माझा घात करण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. म्हणून माझी पूजा न करता संतांची पूजा करा. संतांची पूजा केली की ती मला सहज प्राप्त होईल. आणि जर संतांना डावलून माझी पूजा करत राहिली तर ती माझी होणं संतांची तर नाहीच, आणि माझी ती होणार नाही. उलट संतांची पूजा करा की त्याने मी प्रसन्न होईल. संतांना डावलून माझी पूजा ही कशी आवडणारी नाही मला, त्याकरता नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिलाय भगवंताच्या मुखामध्ये. एका गृहस्थाने अतिशय मोलाचं असं श्रेष्ठ व्रत केलं, सर्वश्रेष्ठ व्रत केलं. ब्राह्मणाला त्याने कल्पना दिली. ब्राह्मण म्हणू लागला, हे व्रत तुम्ही केलं म्हणजे सर्वोच्च व्रत, याच्यापेक्षा श्रेष्ठ व्रत कोणतंच नाही. मग याचं उद्यापनही तुम्ही चांगलं करा. म्हणे चांगलं करेल मी, सर्वात श्रेष्ठ हे व्रत आहे, चांगलं उद्यापन करेल. म्हणजे कसं करायचं, एखादी चांगली आदर्श माता, भक्तिनिष्ठ माता, तिला तू निमंत्रित कर आणि तिच्याकरता 56 भोग तयार कर. आणखी एक चालू, तुझी जर परिस्थिती असेल ना तर तू काशीला जाऊन चांगला बनारसी शालू तो घेऊन ये आणि या प्रकारे व्रत उद्यापन कर. तो हौसी होता, तो काशीला गेला आणि 25 लाखाचा बनारसी शालू आणला. 25 लाखाचा आणणारा तो होता, मी का चिकूपणा करू उगीच. 25 लाखाचा बनारसी शालू आणला. अनेक चांगले चांगले आचार्य चांगले पाहून 56 भोगाची तयारी केली. आणि सर्व तयारी निश्चित झाल्यानंतर भक्तिनिष्ठ माता कोण शोध घेतो. एकाने सांगितलं आपल्या गावातली ती सीताबाई खूप भक्तिनिष्ठ आहे, लहानपणापासून तिने देवाची खूप पूजा चांगली सेवा केलेली आहे, वाऱ्याही एकही वायरी चुकवली नाही कधी. काकडा आरतीला महिनाभर ते काकड्याला आपल्या मंदिरात हजर, हरिपाठाला हजर, सतत भक्तीमध्ये तल्लीन असणाऱ्या त्या माता आहेत. त्यांना निमंत्रण दे. हा गेला, त्या मातेला निमंत्रण दिलं आणि सांगितलं माते जरूर या, मी असं हे व्रत केलेलं आहे, याची सांगत आहे, उद्यापन आहे, तुम्ही आलं पाहिजे. तुमच्याकरता मी काशीला जाऊन 25 लाख रुपयाचा बनारसी शालू आणलेला आहे, 56 भोग तुमच्याकरता मी तयार केलेले आहेत, तुम्ही आलं पाहिजे. बरं म्हणे ठीक आहे येते मी. सांगितलं गेला. पुन्हा काय त्याच्या डोक्यात आलं कोणास ठाऊक. पुन्हा मागे फिरून आला आणि सांगला लाय साहेब येताना तुम्ही एकटे या बरं का, दुसऱ्या कोणाला आणू नका, एकट्या या, दुसऱ्या कोणाला आणू नका. असं बरं म्हणे ठीक आहे. तो निघून गेला. पण त्या बाईचा एकुलता एक मुलगा लहान, तो हे ऐकत होता. त्याच्या कानावर आलं की आईला 56 भोग देणार आहेत, 25 लाखाचा बनारसी शालू आणलेला आहे म्हणतो. ती निसून आल्यावर आपल्याला बनारसी शालू इथे पाहायला मिळेल, पण 56 भोग आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. काय 56 भोग आहे, आपण आईबरोबर जाऊ त्या दिवशी. म्हणून तो आईला म्हणला आई मी तुझ्याबरोबर येणार बरं का. आता आईला पडली का पंचायत. त्याने सांगितलं कोणाला आणू नको, आणि हा म्हणतो मी येईन. तो त्या दिवशी सकाळपासून सारखा आई कधी निघायचं, मी येणार बरं का.
आई त्याला कशात गुंतवायची, नादवायची, निघायला पाहायची, तर हा परत यायचा. आई निघायचं का? अनेक वेळ झालं आईच्या लक्षात आलं आपल्याला आता सोडत नाही, हा येणारच, काय करा. पण तिच्या लक्षात आलं दुसऱ्या कोणाला आणू नका, त्याने म्हटले, म्हणजे दुसऱ्या महिलेला कोणाला न्यायला नको. हा माझा एकुलता एक लहान मुलगा, याला न्यायला काय हरकत आहे. दुसऱ्या महिलेला नेल्यानंतर मला 25 लाखाचा, तिला नंतर दुसरीला जर आणलं तर तिला 5,000चं तरी दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणून तो म्हटला असेल दुसऱ्या कोणाला आणू नका, मुलाला न्यायला काय हरकत नाही. तो काय म्हणणार नाही. घेतला आणि त्याला बरोबर गेली. याने पाहिलं, पाहिल्याबरोबर तळपायाच्या मस्तकाला गेली. मी तुम्हाला सांगितलं होतं ना दुसऱ्या कोणाला आणायचं नाही, का आणलं? हो म्हणे, तू मागच लागलं, त्याला काय करायचं. मागं लागला म्हणजे काय, ठेवून द्यायचं तसंच, कोणाच्या स्वाधीन करायचं. म्हणे तू पुन्हा पुन्हा येत राहिला, आता काय करायचं, चालणार नाही मला, घालवा त्याला. त्याने आणखी आईला आवळून धरलं. हा असा मूर्ख गेला, आईच्या काखेतून त्याला काढलं, दिला ढकलून, जा. तो तिकडून पुन्हा फिरून आला आणि पुन्हा आईला पकडलं. हा पुन्हा गेला, त्या मुलाला बाजूला केलं, लाथा त्याच्या डोक्यात घातल्या. त्या मुलाच्या डोक्यात लाथा घातल्या, लाथेने तुडवलं, जातो की नाही हे बघ. मग मात्र ते पोरग घाबरलं, जायला लागलं. पुन्हा माग असं पाहते, हा पुन्हा लाथ उगारतो, जातो की नाही का बघ. मग मात्र घाबरून ते पुढे गेलं. हा मागे वळला आणि त्या आईला म्हणला, आईसाहेब चला हातपाय धुवा, तुमच्याकरता 56 भोग केलेले बनारसी शालू 25 लाखाचा आणलेले आहेत, चला. मातांनो, मी तुम्हाला विचारतो, ती माता तो 56 भोग स्वीकारेल का? ती साडी स्वीकारेल का? ती प्रसन्न नाही होणार, ती स्वीकारणार नाही. तुझ्याकरता आणली 25 लाखाची साडी, ती म्हणे लाव त्याला काढी. अरे माझ्या मुलाच्या डोक्यात लाथा घालतो आणि मला म्हणतो साडी, मला म्हणतो 56 भोग. ती आई स्वीकारणार नाही, आणि जर स्वीकारेल तर मी तिला आई म्हणणार नाही. आई स्वीकारणार नाही, माझ्या मुलाला लाथा घालतो आणि माझे उपचार करतो. तसं संत माझे लडेवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. संत सेवकाचे मी पुरवी कोड, मज निचाडा चाड तयाची. संत माझे लाडकी लेकरं आहेत, ते माझे लडेवाळ आहेत, त्यांची पूजा मला गोड लागते. आणि जर कोणी त्यांना डावलत असेल तर मला ते मान्य नाही, मला ते सहणार नाही. भगवान ती पूजा स्वीकारत नाही. बालक एक एकुलता, त्याशी माथा हनितल्या लाथा. मग पाटोळाही नेसविता, क्षोभली माता समजेना. तसं संत हे लडवाळ माझे बालक आहेत, त्यांची पूजा मला गोड आवडते. त्यांना डावलून माझी कोणी जर पूजा करत असेल तर मला ती मान्य नाही. त्यांची केलेली सेवा मला प्राप्त होते. म्हणून तुकोबारा सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. एक जाता जाता 2 मिनिटात तुम्हाला एक सांगतो, तुम्ही कुठे गेलेला असाल, म्हणजे देव संतांची केलेली पूजा सेवा देवाला कशी मान्य होते त्याकरता मी सांगतो. तुम्ही कुठे गेला प्रवासात, भरपूर पाऊस पडला, ढगफुटी झाली, भिजून गेलात, गारठलात, फार थडथड थंडीने त्या गारठ्याने तुम्ही होऊन गेलात. त्यावेळेला जर तुम्हाला कुठे चहा प्यावासा वाटला, पण तिथे कुठे हॉटेल नाही, कोणी गाव नाही, कोणी परिचयाचं नाही, काय करावं? तर कुठेही तुम्हाला चहा मिळण्याकरता मी एक उपाय सांगतो. नातेवाईक नसू द्या, हॉटेल नसू द्या, कोणी परिचयाचं नसू द्या, अज्ञात स्थळी कुठेही चहा मिळण्याकरता मी एक मार्ग सांगतो. असंच गावात फिरायचं. गावात फिरता फिरता ज्या घरी लहान मूल असेल त्या घरी जायचं, त्या लहान मुलाला उचलून घ्यायचं, त्याचा शेंबूड पुसायचा
त्याचे पटापट मुखे घ्यायचे, त्याचं वर्णन करायचं आणि त्याच्या आईकडे वळायचं. आई साहेब, काय तुम्ही कामात इतक्या गुंतून गेल्या? किती सुंदर तुमचं बालक, चांगलं बालक, देखणं बालक, त्याच्याकडे लक्ष नाही आणि कामात दंगा गेला. हेंबाळी कुठली, नालायक, काही कळत नाही. एवढा सोन्यासारखा मुलगा देवाने तुला दिलाय, तुला त्याची वज नाही. मोठमोठ्या मंत्र्यांना मुलं नाहीत. देवाने तुला मुलगा दिलेला आहे, सोन्याचा तुकडा, हळदीचा गाभा आहे, भले तो लोखंड्या का असेना, पण त्याला सोन्याचा तुकडा म्हणा, हळदीचा गाभा म्हणा. आणि पुन्हा त्याच्या आईकडे वळा आणि हेंबाळी कुठली, नालायक कुठली गरज नाही. त्या आईला शिव्या द्या. मुलाकडे इतकं दुर्लक्ष करता, काय म्हणायचं तुम्हाला? असं करू नका. काम चाललेलंच आहे, कायमचंच आहे, राहू द्या ते काम. घ्या बालकाला, किती सुंदर बालक आहे, चांगलं बालक आहे, त्याची वज राखा, घ्या घ्या असं म्हणा आणि त्या मुलाला खाली सोडा. येतो बरं आई साहेब, ते म्हणे राहू, जाऊ नका, चहा घ्या जा ना. माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. तुम्ही त्या आईला शिव्या दिलेल्या आहेत, तिची निर्वचना केलेली आहे, हेटाळणी केलेली आहे, पण तरी ती आई तुमच्यावर प्रसन्न आहे. तसं जाऊ नका, चहा घ्या मग जा. याचा अर्थ काय? माझी हेटाळणी करू नका, मला शिव्या दे नका, पण माझ्या बालकाचं कौतुक केलंय ना, त्या कौतुकाने त्या आईचं वर भरून येतं आणि ती प्रसन्न होते. तसं संतांची पूजा अर्चा करण्या, संतांची सेवा करण्यामध्ये देव प्रसन्न होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संतांना डावलून देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही, संतांची पूजा करा. की तुका म्हणे देवा, त्यांची केली पावी सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. बोलण्याची हद्द संपली. मग आता आपण इथून पुढे बोलणं हे बरं नाही, आपली हद्द संपली आता. मग काय करायचं आपण? तर त्यांचं नामचिंतन करायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो की असे अभंग आपण आपल्या नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार, नक्कीच तारणार. का? तुकोबारायांच्या अभंगाने जिथे दगडांना तारलेलं आहे, आपल्याला का नाही तारणार? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले इंद्राणीच्या डोहात, पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, तर ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले. जळी दगडा सहित वह्या, तारेल्या जैसाला ह्या, आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, ते अभंग तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं, म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचं
ते एक आगळं वेगळं वैभव उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 45 कोटीची कामं तिथं झालेली आहेत. तिथे अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, ज्ञानदान आहे, गुरुकुल पद्धतीने विद्यालय आहे, अनेक अंगाने समाजोपी कार्य तिथे घडत आहेत. माझी सर्वांना विनंती, आपण एकदा देहूला या, आलाच असाल, जे आले नसतील त्यांनी या बीजेच्या उत्सवाला या. खूप मोठा कार्यक्रम, गाथा पारायण खूप चांगल्या प्रकारे तालास्वरात होत असतं. पूर्ण गाथा 10 दिवस तिथे अनुष्ठान. 25 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत यावेळेला तो गाथा पारायण सोहळा अनुष्ठान घडणार आहे. आपण जरूर या. तुकोबारायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं. भगवंतांनी तुकोबारायांना दर्शन दिलं. त्याच जागेवर आपण तसं अनुष्ठान केलं तर आपल्याला भगवान का दर्शन देणार नाही? म्हणून ती प्रासादिक जागा आहे, प्रासंगिक जागा आहे. आपण या आणि अनुष्ठान हे गाथा पारायणाचं घडवा. भगवान करो सर्व या विचाराचे पाईक बनवून आनंदाचे सम्राट होत. हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.